आज आलो होतो आम्ही ताईसाहेबांच्या शेतामध्ये. ह्या आहेत आमच्या ताईसाहेब. नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ह्या आहेत आमच्या ताईसाहेब आणि ही आहे त्यांची शेती. आणि त्यांनी शेतामध्ये भरपूर असा भाजीपाला लावला आहे. आणि हा माझा क्लोजअप. नक्की सांगा कमेंट करून कसा आला आहे. आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये भरपूर भाजीपाला लावला आहे. तर तोच तोडायला आम्ही आलो होतो. तर त्यांनी कोथिंबीर, शेपू, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर असं भरपूर काय काय लावलं आहे घरी खाण्यासाठी, असं घरगुती थोडं थोडं थोडं. तर ते तोडत होते ते सगळं. आणि ह्याच्यामध्ये मेथी लावली होती, ती मेथी सगळी संपली होती. आणि हे बघा इकडं मका आहे, हे टॅमॅटोचं झाड आहे. ह्याला बघा किती छान छोटे छोटे टॅमॅटो लागलेले आहेत. आणि एकदम घरच्या घरी नॅचरली, त्याला ना केमिकल, ना फवारणी, ना औषध, फक्त आणि फक्त पाणी. आणि एकदम मस्त आलं होतं. हे आहे वांग्याचं झाड, त्यालाही कळ्या आल्या होत्या मस्तपैकी. आणि तिकडं आमचं ताईसाहेबांचं तर काय चाललंच होतं तोडायचं. हे आहेत आमचे दाजीसाहेब. दाजींचं पण चालू होतं, अगं तोडून दे अजून भाजी, अजून तोड भाजी, अजून तोड भाजी म्हणून त्यांचं चाललं होतं ते. आणि माझे पूर्ण दोन्ही हात भरले होते, म्हणून दाजींना म्हटलं तुम्हीच घ्या आता. आणि मग काय म्हटलं चला आता घरी, बस झालं, भरपूर झाली भाजी. आणि मग आम्ही असं निघायला, तर तेवढ्यात मला ही झाडं दिसली झेंडूची. त्याला बघा किती छान झेंडूचं फुल आले, असे भरपूर कळ्या पण आल्यात. आणि मग काय आम्ही आता घरी निघालो होतो. तर ताईसाहेब मला म्हणतात हळूच ये, नाही तर पडशील. त्यामुळे मी हळूहळू आपली तारेवरची कसरत करत चालले होते, कारण की भाजी होती ना हातामध्ये. आणि मग काय रस्त्याच्या पलीकडेच त्यांचं घर आहे, फक्त रस्ता क्रॉस करून जायचं होतं. ही आहेत नारळाची झाडं, त्याला बघा किती छान नारळ आले. असे चिक्कूचे आहेत, पेरूचे आहेत, असे भरपूर आहेत. जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. आणि मग काय आम्ही आलो. ही आहे आमची काळी मैना, बघा कशी थांबली थाटात. आणि मी पण भाजी घेऊन येऊन बसलेच होते इथं नुकतीच. आणि माझ्या हातावरती भाजीचं वण पडलं होतं, ते मी सरांना दाखवत होते. अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपतो आहे. बाय, भेटू.